समुद्रातील अवैध हालचाली टिपण्यासाठी गुरुवारी राज्यातील समुद्र किनाऱ्यावरील 9 ठिकाणांहून ड्रोननं उड्डाण घेतलंय। या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या पहिल्या नियंत्रण कक्षाचं उद्घाटन मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आलं। अलिबाग तालुक्यातील वर्सोली बीचवरून पहिल्या ड्रोननं आकाशाकडे झेप घेतली। रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी डॉक्टर भरत बास्तेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला। वर्सोली सोबतच श्रीवर्धन तालुक्यातील मुळगाव जेट्टीवरून देखील ड्रोन प्रणालीचं उड्डाण करण्यात आलं। यावेळी कोस्ट गार्डचे वरिष्ठ अधिकारी, अलिबाग येथील मत्स्य सहकारी संस्थांचे संघांचे प्रतिनिधी, नौका मालक उपस्थित होते। रायगडसह कोकणातील 7 जिल्ह्यात अत्याधुनिक ड्रोन प्रणालीद्वारे सागरी सीमांवर नजर ठेवण्यात येणार आहे। गस्ती नौकेसोबतच ड्रोनचा वापर केल्यास समुद्रात अनधिकृत मासेमारी करणाऱ्या नौकांची पुराव्यासह माहिती विभागास उपलब्ध होण्यास मदत होणार आहे। अशा नौकांवर सागरी कायद्यांतर्गत कठोरपणे कारवाई करणं सोयीचं होईल। ड्रोनचा वेग जास्त असल्यामुळे एकाच वेळेस अधिकचं क्षेत्र ड्रोनद्वारे देखरेखीखाली येण्यास मदत होणार आहे। ड्रोनचा वापर करून मच्छीमारी नौकांची करून झाल्यावर अनधिकृत मासेमारी नौकांची माहिती विभागास सुलभरित्या उपलब्ध होऊ शकते। ड्रोनद्वारे राज्याच्या किनारपट्टीवरील क्षेत्र देखरेखीखाली येणार असल्यानं हे ड्रोन सागरी पोलीस विभागाशी समन्वय साधून वापरण्यात येणार आहेत, जेणेकरून सागरी सुरक्षा बळकट होण्यास सुद्धा मदत होणार आहे। ड्रोन प्रणालीद्वारे रायगड जिल्ह्याच्या 122 किलोमीटर लांबीच्या समुद्र किनाऱ्यापासून राज्याच्या सागरी हद्दीपर्यंत म्हणजे 12 सागरी मैल अंतरापर्यंत ड्रोनद्वारे नजर ठेवली जाणार आहे। जिल्ह्यातील रेवदंडा आणि श्रीवर्धन या 2 ठिकाणी सेवा भाडेतत्वावर उपलब्ध करून घेण्यात आली आहे। आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालयात ड्रोन आधारित देखरेख आणि डिजिटल डेटा मेंटेनन्स यंत्रप्रणालीचा नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।